प्रिय भाई बहन, आज की रोटी हर सदस्य व्यक्ती गेले येशू ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिन 19 जून 2026 शुक्रवार। पापाची मजुरी। कारण पापाची मजुरी मृत्यू आहे, पण देवाची कृपादान म्हणजे आपल्या प्रभू ख्रिस्त येशूमध्ये अनंतकालचे जीवन होय। रोमकार 6 ते 23 वचन। आपण दर महिन्याला आपल्या कामाची मजुरी किंवा पगार मिळवतो। तो पगार मिळवल्यावर आपल्या हृदयात आनंद भरून जातो। त्या कमाईतून आपण आपल्या कुटुंबासाठी आवश्यक वस्तू विकत घेतो। त्याचप्रमाणे जेव्हा आपण पाप करतो तेव्हाही आपल्याला त्याची मजुरी मिळते। बायबल सांगते, पापाची मजुरी मृत्यू आहे। प्रभूने आदामाला निश्चित फल खाऊ नकोस असे सांगताना हेही सांगितले होते, ज्या दिवशी तू ते खाशील त्या दिवशी तू निश्चित मरण पावशील। हा मृत्यू आत्मिक मृत्यू होता। त्याने मनुष्याला देवापासून वेगळे केले। शारीरिक मृत्यू आदामाचे 930 वर्ष आला। त्याच्याबरोबर दुसरा मृत्यूही आहे, अग्नी आणि गंधकाने जलणारे सरोवर। ग्रीक भाषेत पाप या शब्दाची कमर्त्य असे म्हणतात। त्याचे अर्थ आहे लक्ष चुकणे, म्हणजे देवाची उद्देशापासून आणि योजनेपासून दूर जाणे। तसेच प्रभूने ठरवून दिलेल्या मार्गाकडे दुर्लक्ष करणे। जसे बाण लक्ष चुकवतो, तसेच मनुष्य देवाने दाखवलेल्या नीतिमार्गापासून भरकटतो तेव्हा पाप घडते। मनुष्याला आपण पाप केले आहे हे कधी कळते जेव्हा त्याचे अंतःकरण त्याला दोषी ठरवते। तेव्हा त्याला स्पष्टपणे समजते की त्याने पाप केलेले आहे। देवाने प्रत्येक मनुष्यामध्ये एक सदस्यती विवेकबुद्धी ठेवली आहे, जी त्यांची दैवी आवाज आहे। त्याचे बरोबर त्याने पवित्र शास्त्रातील आज्ञाही दिल्या आहेत। सदस्य ती विवेकबुद्धी आणि देवाचे वचन यांच्या विरोधात केलेले प्रत्येक गोष्ट पाप आहे। मनुष्याला पापाकडे ढकलणाऱ्या 3 दुष्ट शक्ती आहेत: जग, देह, स्वभाव, सैतान। सैतान जो पूर्वी देवदूत होता, गाविष्ट झाला आणि प्रभूविरोध उभा राहिला। त्यामुळे त्याला स्वर्गातून पृथ्वीवर फेकून देण्यात आले। त्या दिवसापासून तो देवाच्या विरोधात कार्य करीत आहे आणि सतत लोकांना पाप करण्यासाठी मोहात पाडत आहे। जो पाप करतो तो सैतानाची आहे, कारण सैतान सुरुवातीपासूनच पापी करीत आला आहे। पहिली योहान 3 अध्याय 8 वचन। परंतु काही लोक चुकीचे म्हणतात, पाप न करता जगणे अशक्य आहे। लाच दिल्याशिवाय किंवा घेतल्याशिवाय हा काही काम होत नाही। व्यभिचारासाठी पाप करावेचे लागते। कोणतेही स्पष्टीकरण दिले तरी पाप हे पापाचे राहते, ते देवाचे क्रोध आणते। देवाचे लेकरांनो, हे कधीही विसरू नका की देव प्रत्येक पापाची न्याय करणार आहे। पुढील चिंतनासाठी वचन: तुमच्या अधर्माने तुम्हाला तुमची देवापासून वेगळे केले आहे आणि तुमच्या पापाने त्याचे मुख तुमच्यापासून लपवले आहे, म्हणून तो तुमचे ऐकत नाही। येसाया 59 अध्याय 2 वचन। आजचे बायबल वाचन सकाळ नेहेमिया 12 अध्याय 13 अध्याय। संध्याकाळ प्रसिद्धाची कृती अध्याय 4 23 वचन से 36 वचन। धन्यवाद।